मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेत नाशिकमधनं प्रचाराचा नारळ फोडलाय। पुढील 5 वर्षाचा कारभार कुणाच्या हातात द्यायचा याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे। आपलं चिन्ह कमळ, लक्ष्मीचं कमळ, चिखलात उगवणारं कमळ, परिवर्तन करणारं कमळ आहे असं फडणवीस यावेळी म्हणाले। तर कुंभ सुरक्षित करायचा असेल तर इगतपुरी त्र्यंबकेश्वरमधल्या भाजपच्या सर्व उमेदवारांना आशीर्वाद द्या असं आवाहन मंत्री गिरीश महाजनांनी केलंय। आपलं चिन्ह कमळ आहे। आपलं कमळ हे लक्ष्मीचं कमळ आहे। आपलं कमळ चिखलात उगवणारं कमळ आहे। आपलं कमळ हे मोदीजींचं कमळ आहे आणि हे कमळ परिवर्तन घडवणारं कमळ आहे। त्यामुळे 2 तारखेला जिथे जिथे कमळाची बटन दिसेल त्या त्या ठिकाणी कमळाची बटन दाबा। तुम्ही कमळाची बटन दाबली की पुढच्या 5 वर्षाकरता तुमच्या भविष्याची गॅरंटी आम्ही घेऊ, तुमच्या भविष्याकरता श्रम आम्ही घेऊ, हा विश्वास तुम्हाला देतो। उमेदवार आहेत आणि सगळे नगरसेवक या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांना आशीर्वादही द्या, भरभरून मतं द्या आणि या भागाचा विकास कसा होईल, आपला कुंभ अतिशय सुरक्षित सुंदर कसा होईल, स्वच्छ कसा होईल, यासाठी आपल्याला यांना सगळ्यांना निवडून देणं हे अपरिहार्य आहे। आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा त्यांच्या वतीने, पक्षाच्या वतीने आपल्याला विनंती करतो।